इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी आज एका करारावर स्वाक्षरी केली जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधली वाहतूक ही सर्वांसाठी खुली केली जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरच्या एका पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे। त्याचवेळी जर हा करार अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी कायम ठेवलाय। ही प्रक्रिया यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, मात्र तसं झालं नाही तर त्यांच्याकडे अंतिम पर्याय उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। ट्रम्प म्हणाले की इराणसोबतचा त्यांचा करार म्हणजे अण्वस्त्र निर्मिती रोखणारी एक भक्कम भिंत आहे। इराणचा अणु कार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे आणि उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट नंतरच्या टप्प्यावर लावली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे। दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितलंय की कोणत्याही करारावर त्वरित स्वाक्षरी होण्याची शक्यता ही कमी आहे। हा करार आज होणार नाही आणि कदाचित आगामी दिवसात होऊ शकेल।